नमस्कार. मी दिनकर आडोळे श्री अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण प्राचीन इतिहासावरची जी काही MCQ सिरीज सुरू केलेली आहे, या MCQ सिरीजचा आपल्याला आगामी पोलीस भरती, धर्मादाय आयुक्त आणि इतर सरळ सेवा भरती या सर्व एक्झामसाठी याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर त्यासाठी आपण या श्री अकॅडमीच्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, याला लाईक सुद्धा करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे. तर ही जी काही सिरीज आपण आजपासून सुरू केलेली आहे ही रेग्युलर होणार आहे. याच्यामध्ये आपण दररोज 25 क्वेश्चन GS चे घेणार आहोत. तर यामध्ये आज आपण जे काही प्राचीन इतिहास हा जो काही टॉपिक निवड आहे यातले 25 क्वेश्चन निवडलेले आहेत IMP. याचा तुम्हाला खूप साऱ्या एक्झामसाठी फायदा होणार आहे. TCS पॅटर्न असेल, IPPS पॅटर्न असेल, यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. आता यामध्ये आपण पहिला जो काही क्वेश्चन निवडलेला आहे तो आहे हडप्पा संस्कृतीमध्ये जे काय महास्नानगृह, इथं चूक झालेली आहे, महाराष्ट्र झालंय. महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडलेला आहे असा हा क्वेश्चन आहे. तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. मोहेंजोदडो, नंतरचा पर्याय आहे कालीबंगन, लोथल आणि धोलावीरा. या 4 पर्यायापैकी योग्य याचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तर याचं योग्य असं उत्तर काय असणार आहे? 1 नंबर मोहेंजोदडो याचं योग्य असं आन्सर आहे. नंतरचा जो काही क्वेश्चन आहे कालीबंगन हे ठिकाण, बरोबर आहे, कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणा. तर याचं योग्य उत्तर पर्याय नंबर 1 राजस्थान हा याचं योग्य असा पर्याय आहे, राजस्थान. नंतरचा क्वेश्चन आहे सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? बरोबर, सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे निसर्गाची पूजा आणि यज्ञ, दुसरा पर्याय आहे मूर्तिपूजा, तिसरा पर्याय आहे बौद्ध धर्म, नंतरचा पर्याय आहे डी जैन धर्म. तर या 4 पर्यायापैकी योग्य असं याचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1 म्हणजे निसर्गाची पूजा आणि यज्ञ. नंतरचा क्वेश्चन आहे जैनाच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैन जो धर्म आहे त्यांचा जो काही पवित्र ग्रंथ आहे त्याला काय म्हटलं जातं? पहिला पर्याय आहे आगमसूत्र, दुसरा पर्याय आहे त्रिपिटक, तिसरा पर्याय आहे वेद आणि चौथा पर्याय उपनिषद. तर याचं योग्य उत्तर असणार आहे जैनाच्या पवित्र धर्मग्रंथाला काय म्हटलं जातं? आगमसूत्र. मग हे बाकीचे जे काही पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला माहिती पाहिजेत. त्रिपिटक जे आहे बौद्ध धर्माशी रिलेटेड आहे, वेद आणि उपनिषद आपल्याला माहिती आहे हिंदू धर्माशी रिलेटेड आहे. नंतरचा क्वेश्चन आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी हा जो काही किल्ला आहे तो कोणत्या राजघराण्याने स्थापन केलेला आहे? इथं 4 राजघराणे दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे यादव, दुसरा आहे राष्ट्रकूट, तिसरा आहे पल्लव आणि चौथा पर्याय चालुक्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? यादव. नंतरचा क्वेश्चन आहे कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवंशामध्ये झालेली आहे? इथं 4 राजवंश दिलेले आहेत. कैलास मंदिराची निर्मिती, पहिला पर्याय राष्ट्रकूट, दुसरा पर्याय यादव, पल्लव राजघराण्यामध्ये की चालुक्य. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1 राष्ट्रकूट या राजघराण्यामध्ये कैलास मंदिराची काय झालेली निर्मिती झालेली, स्थापन झालेली आहे. आता दुसरा क्वेश्चन आहे नंतरचा कैलास मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपल्याला माहिती पाहिजे कैलास मंदिर जे आहे छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई की नाशिक. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये? पर्याय नंबर 1 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये कैलास मंदिर हे ठिकाण आहे. नंतरचा पर्याय क्वेश्चन आहे गौतम बुद्धाचे जन्मस्थळ कोणते? 4 पर्याय दिलेले आहेत. लुंबिनी, बोधगया, सारनाथ की कुशीनगर. आता हे 4ही जे काही पर्याय आहेत ते गौतम बुद्धाच्या जन्माची किंवा त्यांच्या जीवनाशी निगडीत हे 4 काय ठिकाण आहेत. मग हे गौतम बुद्धाचे जन्मस्थळ म्हणून लुंबिनी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. लुंबिनी हे जे ठिकाण आहे ते
भारतामध्ये आहे की नेपाळमध्ये, असा प्रश्न याच्यावरती विचारला जाईल तर आपल्याला माहिती पाहिजे की लुंबिनी हे जे काही ठिकाण आहे ते नेपाळमध्ये आहे. नंतरचं आहे बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. सारनाथ, बोधगयाला हे चारही त्यांच्या जीवनाशी महत्वाचे हे ठिकाण आहेत, त्यामुळे हे चारही ठिकाणं लक्षात ठेवा. नंतरचा क्वेश्चन आहे भगवान महावीर यांचं जन्मस्थळ खालीलपैकी कोणतं आहे? पहिला पर्याय कुंडग्राम, दुसरा आहे वैशाली, तिसरा आहे पावापुरी आणि चौथा पर्याय राजगृह. तर भगवान महावीर यांचं जन्मस्थळ कुंडग्राम. कुंडग्राम जे काही ठिकाण आहे ते कुंडग्राम वैशाली जिल्ह्यामध्ये बिहार या राज्यामध्ये आहे. नंतरचा क्वेश्चन आहे महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? महाबलीपुरम जे काही ठिकाण आहे किंवा हे जे महाबलीपुरम या ची स्थापना कोणी केलेली? पहिला पर्याय पल्लव, दुसरा पर्याय चालुक्य, तिसरा पर्याय आहे राष्ट्रकूट आणि चौथा पर्याय चोल. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पल्लव यांनी या ची स्थापना केलेली आहे. नंतरचा क्वेश्चन आहे कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली? आता हे वेद आपल्याला माहिती पाहिजेत. वेदामध्ये जी काही माहिती दिलेली तर त्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती या चार वेदापैकी कोणत्या वेदामध्ये दिलेली? अथर्व वेदामध्ये दिली की ऋग्वेदामध्ये दिली, सामवेद की यजुर्वेद? याचा योग्य पर्याय असणार आहे अथर्ववेद. याच्यामध्ये काय दिलेले? औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आता इथं तालुक्याचे नाव दिलेले आहेत. चारही पर्याय जे काही तालुके आहेत चारही पर्यायामध्ये दिलेले हे चारही पर्यायातील तालुके हे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. पहिला पर्याय संगमनेर, नंतर आहे श्रीरामपूर, कोपरगाव की अकोले. तर जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये? संगमनेर या तालुक्यामध्ये आहे. नंतरचा क्वेश्चन आहे अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिलं? पहिला पर्याय शंकराचार्य, दुसरा पर्याय रामानुजाचार्य, तिसरा पर्याय माधवाचार्य आणि चौथा पर्याय वल्लभाचार्य. तर याचं योग्य उत्तर आहे शंकराचार्य. नंतरचा क्वेश्चन आहे अजिंठ्याचे चित्र, अजिंठा लेणे तिथले जे काही चित्र आहे ते काय दर्शवतं? पहिला पर्याय जातक कथा, दुसरा पर्याय रामायण कथा, तिसरा पर्याय आहे महाभारत कथा, चौथा पर्याय पंचतंत्र कथा. तर याचं योग्य उत्तर आहे जातक कथा. अजिंठ्यामध्ये ज्या काही लेण्यात त्या बौद्ध धर्माशी रिलेटेड आहेत हे पण लक्षात राहू द्या. आणि मग बौद्ध धर्मामध्ये जातक कथा ह्या खूप महत्वाच्या आहेत, त्यामुळं याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय नंबर 1 जातक कथा. नंतरचा क्वेश्चन आहे गुप्त युगात वराहमिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा होता? आता वराहमिहिराने कोणता ग्रंथ लिहिला? बृहत्संहिता किंवा बृहत्संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला असा पण क्वेश्चन विचारला जाईल, त्यामुळे लक्षात राहू द्या. तर बृहत्संहितेमध्ये कशाची माहिती दिलेली आहे का किंवा हा ग्रंथ कशाशी रिलेटेड आहे? तर खगोलशास्त्र या विषयाशी रिलेटेड आहे की वैदिक शास्त्र, गणित की ज्योतिष? तर बृहत्संहितेमध्ये जे काही लिखाण केलेले ते खगोलशास्त्राविषयी दिलेले, त्यामध्ये खगोलशास्त्राविषयी माहिती दिलेली आहे. नंतरचा क्वेश्चन आहे संस्कृत कवी कालिदासने नागपूरमध्ये रामटेकेत कोणत्या काव्याची रचना केलेली आहे? आता हे तर जे काही पर्याय दिलेले आहेत चारही पर्याय हे कालिदासांनी काय केलेले आहेत? रचलेले आहेत. पहिला पर्याय मेघदूत, दुसरा पर्याय रघुवंश, नंतर आहे कुमार संभव आणि चौथा पर्याय अभिज्ञान शाकुंतलम. यामध्ये कुमार संभव जे आहे त्यामध्ये युद्धाचं वर्णन केलेलं आहे. रघुवंश की मेघदूत? नागपूरमध्ये मेघदूत या काव्याची त्यांनी काय केलेली रचना केलेली आहे. नंतरचा क्वेश्चन आहे रामचरितमानसचे लेखक कोण आहेत?
रामचरितमानस हा जो काय ग्रंथ आहे त्याचे लेखक तुलसीदास, वाल्मिकी, व्यास की कबीर आहेत. तर याचा योग्य असा पर्याय असणारे तुलसीदास यांनी या ग्रंथाची काय केलेली रचना केलेली आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात काय झालेली विकसित झालेली आहे. आता हडप्पा संस्कृती आणि सिंधू संस्कृती याची माहिती आपण ठेवली पाहिजे, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा प्राचीन इतिहासावरती जर क्वेश्चन किंवा संस्कृतीवरती जर क्वेश्चन विचारायचा झाला तर या दोन संस्कृतीवरती भरपूर परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळं हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेले 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय सिंधू, दुसरा गंगा, तिसरा पर्याय यमुना आणि चौथा पर्याय सरस्वती. तर हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये काय झालेली विकसित झालेली आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे. बौद्ध धर्माशी रिलेटेड जो काय बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ खालीलपैकी कोणता आहे. त्रिपिटक, आगमसूत्र, वेद की उपनिषद. आता योग्य पर्याय याचा आपल्याला उत्तर द्यायचं आहे. याचा योग्य असं पर्याय आन्सर असणार आहे त्रिपिटक. नंतरचा क्वेश्चन आहे, दख्खनेतील म्हणजे दक्षिणेकडील विजयनगर कोणत्या राज्याची राजधानी होती. आता हे विजयनगर जे ते कोणत्या राज्याची राजधानी होती. हम्पी, बदामी, ऐहोल की पाटलीपुत्र. तर याचा योग्य असा पर्याय असणार आहे हम्पी, पर्याय नंबर 1. पुढचा क्वेश्चन आहे, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थ क्षेत्र कुठे आहे. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. योग्य पर्याय आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पहिला पर्याय कचनेर, दुसरा आहे सरवण बेळगोळा, नंतरचा पालिताना आणि चौथा पर्याय गिरनार. आता याचं योग्य असा आन्सर असणार आहे कचनेर. मग याच्यावरती हे कचनेर जे काही ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये. कचनेर जे ठिकाण आहे महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असणार हे जैन तीर्थक्षेत्र आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. नंतरचा क्वेश्चन आहे, जैन धर्माचे 24वे तीर्थकर किंवा तीर्थकार म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा कोण आहेत. याच्यावरती खूप साऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. पहिला पर्याय भगवान महावीर, ऋषभदेव, तिसरा पर्याय पार्श्वनाथ आणि चौथा पर्याय अजितनाथ. तर योग्य याचा आन्सर आहे पर्याय नंबर 1 भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार म्हणून ओळखले जातात किंवा आहेत. आता पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. संगीताचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये केलेला आहे. सामवेद की ऋग्वेद की यजुर्वेद की अथर्ववेद. याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय नंबर 1 सामवेद. नंतरचा क्वेश्चन आहे, गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत. गौतम बुद्ध जे आहेत ते गौतम बुद्ध त्यांच्या अनुयायांना किंवा अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे पाली, दुसरा आहे संस्कृत, तिसरा पर्याय अर्धमागधी, चौथा पर्याय प्राकृत. तर गौतम बुद्ध अनुयायांना उपदेश देताना पाली भाषेचा वापर करत, म्हणून पर्याय नंबर 1. या सिरीजचा शेवटचा क्वेश्चन असणार आहे, महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होतं. आता महाभारतामध्ये धृतराष्ट्र हे पात्र आपल्याला माहिती आहे. मग याच्यामध्ये त्यांच्या राजाच्या जे काय पत्नीचं नाव आपल्याला इथं पर्यायामध्ये दिलेले आहेत. आपल्याला योग्य आन्सर द्यायचं आहे. गांधारी, कुंती, सत्यवती की द्रौपदी. याचं योग्य उत्तर असणार आहे गांधारी. या सिरीज मध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.